हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा खाऊन कंटाळा आला असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी भगर वापरून आज आपण कटलेट करणार आहोत. आणि तुम्ही जर ही रेसिपी एकदा बनवली तर घरातले आग्रह करतील परत बनव. इथे मी 1 वाटी भगर घेतली, अर्धा वाटी साबुदाणा घेतलं आणि मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेतलं. ज्या वाटीने भगर घेतलं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घेतलंय. चवीनुसार मीठ टाकलं. पाण्याला चांगली उकळी आली की जे आपण भगरचं पावडर करून ठेवलं होतं ते टाकलं आणि एकसारखं करून घेतलं आणि 2 मिनटं वाफ काढली. त्याच्यानंतर थंड झाल्यावर हिरवी मिरची टाकली एक कापून, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, अर्धा वाटी दही आणि बटाटा टाकले खिसून उकळलेला आणि चांगलं मिक्स करून घेते. 2 चम्मच शेंगदाण्याचं कूट टाकले आणि आता आपण एकजीव करून घेणार आहोत. इथे मी 2 चम्मच तेल वापरले. परत आपण एकजीव करून घेणार. तर बघा आपलं कणिक तयार झालेलं आहे कटलेटसाठी. तर आता आपण तुम्हाला जेवढ्या साईजमध्ये कटलेट करायचे त्या करून घ्या आणि जे काट्याचे चम्मच असतं ना ते डिझाईनसाठी वापरले. तेल गरम झालेलं आहे. इथे मी कटलेट सगळे टाकून घेतलं आणि मध्यम आचेवर कटलेट कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलं. आणि तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये सांगा की रेसिपी कशी झाली होती आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.